बघू शकतो मित्रांनो आयर चढवलं चालू आहे. लाव नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्ट आज जायचं आपल्याला हट्ट्याला, कारण की ना आज काकाला मुलगा झालेला म्हणून ते थोडंफार काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून जो काय करू माहिती बेस्ट पैकी सगळं ओकेमध्ये रेडी झालं आहे बेस्ट पैकी. तर काय करू माहिती बेस्ट पैकी जाऊ आपण. आता गाडी यायली, कोणत्या गाडीत जागा आहे कोणत्या गाडीत नाही जागा आहे. तर बघू आता ज्या गाडीत जागा आहे त्या गाडीत बिंदास्त जाऊ, ज्या गाडीत जागा नाही त्या गाडीत जायचं. पण म्हणजे तसं असं जायचं म्हणताच येणार नाही, तसं जायचं आहे आपल्याला. पण जागा नसली तरी जायचंच आहे, ॲडजस्ट करून थोडंफार. तर चला बेस्ट आता रेडी सगळं ओकेमध्ये झालेले. आणि काय करू माहिती का आता गाडी यायला गावातून भरून आपल्याला सगळेजण चालले. तर बघू आता ज्याकडे जागा भेटेल त्याकडे ॲडजस्ट करू आणि जाऊ. तर बघू शकते मित्रांनो बेस्ट गाडी बी आली आता आपल्या त्याच्या ह्याच्यात. चलो थांबत्या तिथे, रोको साईडला आहे का बेस्ट पैकी. ए मला जागा आहे की नाही, जागा आहे की नाही आहे कुठे हां पुढे जागा आहे. आपण दोघं बसू पुढे. चल ये मग उतर खाली, उतर खाली, उतर ना खाली. नीट बसा तुम्ही, बस खाली. चलो गाडी चालली आहे की चांगला बघू शकता तर पाठीमागून ब्लॉक करतात बघ ना. बाय बाय. कशा राहतात काय हो म्हण ना, यायचं का म्हण हो गाडी दिसेल आता बोल. जेवण नाही का नाचायला कोण तर बघू शकतो मित्रांनो किती भारी आहे, कसं लाईन लावले तसे ट्रक किती भारी दिसायले. इथं पुलाचं काम चालू आहे ना, त्या कारणामुळे इथं इतका मोठा पूल व्हायला आहे. घराकडे बघूनच लगेच कळायला की एवढा मोठा पूल होणार आहे. आणि रोड इकडे असं इकडे कोणकडे चाललाय काय माहिती. रोडला पाहिजे होता तिथं हो, ते रोड कोणकडे चाललाय नांदेडला चाललाय, इकडून समृद्धी तिकडे मोठ्या रोडला हैदराबादला. बरं बरं, हैदराबाद मोठा हायवे नागपूर ना. इथे पूल दिसायला हां बोलू नका. फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलोत. उतरा सगळेजण उतरायचे आता. असं हात गळून आलाय कारण की नाही आता असं शर्ट मग जाग
बेस्ट पैकी आता सगळेजण उतरायचे. उतरो फटाफट. हरी उतर लवकर, चल खाली. उतर लवकर खाली, चल. उतर उतर खाली लवकर, पळ. चला आतमध्ये. चलो. सगळ्यात पहिले दर्शन करून येऊ, बादमध्ये बघू काय करायचं. कारण की ते थोडंसं हे जे होतं का हे साफसूफ केलं. बघू शकते मित्रांनो आता बेस्ट दर्शन वगैरे सगळं झाले. बघू शकता बेस्ट वगैरे. आणि आता काय करू माहिती का, एकदा घरी जाऊन येऊ. बेस्ट चल आवता थोडंसं कोणी झाला जाऊ ती गेली ना डायरेक्ट तिच्या आडवत जाऊ समोर. काय कुत्र्याचा मिळ होता काय माहिती. तुला यायचं घरी, जा मग वापस घरी. अरे चल खरीच चालू मी घरी. चल हरी. तर बघू शकता मित्रांनो आता बेस्ट आम्ही पोहोचलो घरी. घरी पोहोचलोच. काय करा आता बेस्ट पैकी. हो हरी बे तिकडे कर, वाकू नको बघू. मम्मी आली का तुझी? हा इकडे बघ, मम्मी आली तुझी. कुठे गेली ती मम्मी? मंदिरात. इथून बी दिसते बघा मंदिर पुढे. दिसते आता बेस्ट पैकी. दिसलं का? पाठीला पाठीला सगळे लालच लागले सगळे. नाही निघालं ना भाऊ हे. नाही निघालं ते पुसून बी. फोटो नाही आपला व्हिडिओ काढ नको ना. फोटो तरी काढ. फोटो काय व्हिडिओ मध्ये दिसलं पाहिजे तो युट्यूब. आता बेस्ट पैकी सामान थोडंफार साड्या येण्याच्या तिकडे मंदिरात. कारण की ना आता सगळे पाहुणे तिकडे गेले, आम्हाला बी तिकडे जायचे. चलो अय पोरी पाडशील तिच्यातलं थायले काही. मित्रांनो इतकीशी बारीक पोरगी बी घेऊन चालली. माझ्या हातात एक थैली, हिच्या हातात एक थैली. दोघं चालत बेस्ट पैकी घेऊन मंदिर आलो. मंदिर बी जवळ. मित्रांनो इथं कीर्तन चालू आहे पंकज महाराजाचं. बघू शकते मित्रांनो आयर चढवलं चालू आहे. लाव घालायला किती टाइम लागेल तिकडे जातो इकडे बनेल घातली नाही काय. प्रत्येक वस्तू सगळ्या वस्तू चराचरात परमात्मा व्यापून प्रत्येक करायला एक फक्त प्रधानचं चरित्र बघा. ते आई वडिलांना सगळ्यांना समजावून सांगितलं बाबा रे बाबा चराचरात परमात्मा सगळे देव मला मशीद आरती चालू आरती
बघू शकता मित्रांनो आरती पण झाली सगळेजण जेवायला बसले आता बसायचे मंगल कार्यालय असं सगळं मोठं लट आहे बेस्टपैकी सगळा असा स्पेस आहे म्हणून साईडलाच मंदिर इकडच्या साईडला मंगल कार्यालय सगळं इकडच्या साईडला तर बेस्टपैकी सगळेजण आता इथं बसायचे जेवायला आपण थोडंफार वाढू आणि नंतर करू जे आरचा प्लॅन बी इथं जवळच आहे वाटतं ते पाठीमागे दिसले का ते वाढायला बी आणले आता बेस्टपैकी जेवण करायला कारण की सकाळपासून जेवण केलं ना आता वाजले 4 सकाळी थोडंफार काहीच खाल्लं नव्हतं नाश्ता सुद्धा केला नव्हता आता करत बेस्टपैकी अशी जरा भूक लागली पण काय आणखी दुरून द्या तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी झालं आता आपलं जेवण करून सगळं ओकेमध्ये आणि कसं चालतं माहिती का जेवणाच्या आधी आहे ना जरा हळून दाबा ना जेवणाच्या आधी आहे ना कसं झालं माहिती आरती चालू होती आणि त्या टायमिंगला मी काय केलं माहिती का मला एवढा झोप मी मंदिरात डायरेक्ट झोपलो असं म्हणजे एका साईडला म्हणजे मी इथं आणि माझ्या समोरच्या साईडला थोडंसं 10 फूट अंतरात सोडून दाजी झोपले म्हणा तर मी म्हटलं आता मला सोबती आहे दाजी झोपायला या मंदिरात कारण की मला माहीत नव्हतं झोपतात की नाही झोपतात मला ते नव्हतं माहीत मी काय केलं दाजीकडे बघितलं दाजी झोपले बेस्टपैकी दाजी झोपले म्हणून मी बी झोपलो मला काय मिळालं आता माझ्या शेजारी कोण एक जण बी नव्हतं माझ्या शेजारी 10 फुट असे समोर मग समोरच्या साईडला 2-3 जण बसले होते बरोबर तर मग त्या टाईमला काय झालं माहिती का मी आपलं झोपलं बेस्टपैकी असं डोळ्याला रुमाल बांधला आणि झोपलो असं आणि मला मिळत नाही मी किती वेळ झाला झोपलो आणि असा सीन झाला की त्या टाईमला आरती चालू होती म्हणजे आरती मी उठल्यावर आरती चालू होती बरं का तर मग अगोदरपासून मी उठायच्या अगोदर कधी आरती चालू झाली मलाच मिळणार नाही ते आरती सगळेजण आहेत ना ते समोर तोंड करणारे म्हणजे आता इकडं असं सगळे माझ्याकडेच बघायचे ना सगळेजण माझ्याकडे बघायचे तर मग मला असं कसं काय वेगळंच वाईट वाटू लागलं उगाच झोपलं मी आणि पण माझ्या शेजारी एक जण बी नव्हतं झोपून असं हे झालं सकाळी रात्री झोपलो 11:30 वाजता आणि सकाळी लगेच 5 वाजता उठलो 5 वाजता उठल्यामुळे मला झोप यायला लागली काहीच करणार नाही त्याच्यामुळे मला जाऊ दे आता हीच करा कार्यक्रम सगळ्या बाया हसायचा करा काय करा मला झोप यायला तुम्हाला काय लागलं होय हसून 2 मिनटं मोकळं होता मला तेवढंच आराम भेटला ना 2 मिनटं बेस्टपैकी जेवण घेऊन झालं ओकेमध्ये आता काय करू बेस्टपैकी आता गाडी जमलं तर जाऊ घेऊन मित्रांनो आता डायरेक्ट बिंदास्त आपण घरी कारण की ना आता याला सगळा कार्यक्रम आवरलेला आहे सगळे बी चाललेत घरी आपल्याला आता बेस्टपैकी जाऊ डायरेक्ट बिंदास्त घरी तर बघू शकता मित्रांनो आता बेस्टपैकी मी पोहोचलो घरी आणि काय करू माहिती का आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय